सेलेबल जनरेट होतो. म्हणजे उद्या प्रोजेक्टमध्ये हा जो ओपन प्लॉट असता तर 10,35,000 विक्रीचा एरिया तयार झाला असता. आता आपल्याला काही खर्च समजून घ्यायचे. ते खर्च कशासाठी समजून घ्यायचे? तर आपल्याला खर्च कशासाठी समजून घ्यायचे? तर उद्या जो डेव्हलपर येणार आहे त्याचे खर्चांचा अंदाज बांधलाय आपण की त्याला इतकं मॅक्सिमम किती खर्च लागू शकतो. सगळे खर्च आपण काय करतो, हायर साईडने पकडतो. एखादा प्रीमियम वाला आला, तो प्रीमियम वाला आल्यावरती मॅक्सिमम इथे किती खर्च करू शकतो, त्याहून आपण धरलेल्या खर्चांपेक्षाही जास्त खर्च करणारे डेव्हलपर मार्केटमध्ये आहे. तरी आपण त्यातल्या त्यात असं गृहीत धरतो की इथे रेग्युलर आरसीसी कन्स्ट्रक्शन होणार आहे. मायवन कन्स्ट्रक्शनचे ठरलेले नाहीये. मायवन कन्स्ट्रक्शन अजून मायवन म्हणजे डायरेक्ट फळ्या असतात ना, अल्युमिनियमच्या असतात. त्या अल्युमिनियमच्या फळ्या बांधूनच भिंती नसतात, डायरेक्ट तसंच उचललं जातं. म्हणजे भिंतींमध्येच कॉन्क्रीट टाकलं जातं. आपले कॉलम बांधले जातात का तसे डायरेक्ट भिंती बांधल्या जातात. पण त्याचा खर्च जास्त 4,000 रुपये पर स्क्वेअर फीटनी जातो. आपण रेग्युलर कन्स्ट्रक्शनचा खर्च धरून चाललो की रेग्युलर कन्स्ट्रक्शन हायर क्वालिटीचं कितीमध्ये बसेल, तर आपल्याला जवळजवळ ते 3100 रुपयांनी हाय चांगल्या क्वालिटीचं. कारण आपण आज ज्या कंडिशनमध्ये राहिलोय त्या कंडिशनमध्ये आपल्याला राहायचं नाहीये. आपल्याला प्रीमियमच लागणार आहे. आणि ते प्रीमियम सुद्धा आपल्याला जेव्हा हायराईजला जाऊ तेव्हा हायराईजला मॅक्सिमम खर्च लागतो. कारण जिन्यांची विड्थ वाढते, जिने वाढतात, लिफ्ट वाढतात, लिफ्टचे खर्च वाढतात. परत लिफ्टची जी पडदी असते त्या पडदीचा सुद्धा खर्च खूप स्ट्रॉंग असतो. म्हणून आपण एक कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडून चालले. जी राहायची जागा आहे, जिथे माणसाचं वास्तव्य होणार आहे, त्याला आम्ही म्हणतो हॅबिटेबल स्पेस. त्या हॅबिटेबल स्पेसला आपण 3100 रुपयांनी कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडून चाललोय. आणि मगाशी तुम्हाला जे सांगितलं, फक्त त्याला स्लॅब बांधावे लागणार आहे, ज्याच्यात का फक्त पार्किंग होणार, त्याचा एक 500 रुपयांनी खर्च पकडून चाललेला आहे. त्यानुसार आणि आपल्याकडे त्याला कन्स्ट्रक्शनसाठी काही ओपन स्पेसेस सुद्धा डिराईव्ह करायला लागतील. तर आपल्याला अख्खी जेवढी नाल्याच्या बाजूची रिटेनिंग वॉल आहे, रिटेनिंग वॉल त्याला पाडून पुन्हा बांधावी लागेल उद्याच्या सिक्युरिटीनुसार. कारण त्याला उद्या जी काही बिल्डिंग हाईट आहे त्या बिल्डिंग हाईटचं शोरिंग जे म्हणजे बिल्डिंग हाईटच्या एक्सकवेशन केल्यावरती त्या नाल्याची नळ त्या बिल्डिंगला नको. म्हणून तो पहिलं काम काय करणार माहिती येणार डेव्हलपर आहे ते रिटेनिंग वॉल पाडून तिथे पहिले नवीन रिटेनिंग वॉल जादा डीप, जेणेकरून त्याच्या जवळची जी उद्या नवीन बिल्डिंग असेल तिला नड नको. कारण असं व्हायला नको त्यांनी खोदला आणि खालून पाणी घुसलं त्याच्यात, अशी गंमत होऊ शकते. म्हणून ती रिस्क कुणीच घेणार नाही. पहिले रिटेनिंग वॉलची प्रायोरिटी असणार आहे आपल्याकडे. मग असं कधी आपल्याला समजलं की आपल्याकडे अंदाजे खर्च 322 कोटीपर्यंतचा इथे कन्स्ट्रक्शन कॉस्ट, प्युअर कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. इतका खर्च आपल्याकडे अपेक्षित आहे. आता आपण नुसतं कन्स्ट्रक्शन करून मागणार नाही, आपल्याला त्या कन्स्ट्रक्शन सोबत काही ऍडेड सर्व्हिसेसही लागणार आहे. साईट एरिया डेव्हलपमेंट, आज आपलं जे मंदिर आहे ते मंदिर कुठेतरी रिलोकेट करून एक चांगलं नवीन मंदिर बांधून मागणार आहे. आपले जे सिक्युरिटीज जी केबिन्स आहेत ते जरा चांगल्या क्वालिटीच्या नवीन ह्याच्यात जसे असतात त्याप्रमाणे पाहिजे. आपल्याला एक नवीन सोसायटी ऑफिस, प्रशस्त असं सोसायटी ऑफिसची अपेक्षा असणार आहे. कारण उद्या लोकही वाढणार आहे. काही ठिकाणी मीटिंग घ्यायला सुद्धा आपल्याला जागा कमी पडते. मग लोक वाढल्यामुळे अजून जागा कमी पडू शकते. म्हणून ते परंतु रेन वॉटर हार्वेस्टिंग, व्हर्मिकल्चर कंपोस्टिंग म्हणा किंवा ग्रीन बिल्डिंग कंप्लायन्सेसला जावं लागतं. कम्युनिटी सेंटर्स म्हणजे असं एखादं हॉल इथे जिथे का आपले जे घरगुती कार्यक्रम आहेत ते इथेच होऊन जातील. पुढे बाहेर जायची गरज नाही पडणार. आणि जेव्हा गरज नसेल आपल्याला तर बाहेर भाड्याने देऊन सोसायटी त्याचा रेव्हेन्यू जनरेट करू शकते. असं एक मॉडेल सुद्धा आपण प्रपोज करू शकतो. किंवा किड्स प्ले एरिया, इंडोर आउटडोर गेमिंग एरिया किंवा जिम्नॅशियम्स म्हणजे जिम लागेल आपल्याला, स्विमिंग पूल लागेल. किंवा अजून एक नवीन कन्सेप्ट असा आलाय की तुम्ही काय करता, सर्व्हिस अपार्टमेंटची रिक्वायरमेंट आहे.
सर्व्हिस अपार्टमेंट म्हणजे काय? आता आपलं समजा घर आहे, घरात पाहुणे राहायची सोय नसेल समजा, किंवा काही पाहुणे असतात ज्यांना आपण घरात नाही देऊ शकत पण त्यांना जवळ ठेवायचे, तर असे काही प्रोव्हिजन केले जातात की जिथे का असं हॉटेलचे रूम्स असतात का, हॉटेलचे रूम सारख्या रूम्स काढल्या जातात, त्याचं भाडं रितसर सोसायटीला द्यायचं, एकदम चांगलं, एकदम कमी दरात तुम्हाला ती रूम भेटतील, त्याचं मेंटेनन्स सोसायटी करते आणि तुम्ही तुमचा गेस्ट तिथे ठेवू शकता. अशी ही कन्सेप्ट आहेत जे का आपण इथे राबवू शकतो. किंवा उद्या एखाद्याकडे पाहुणे येतात, पाहुणे घरातही राहू शकतात, पण त्यांचा ड्रायव्हर कुठे ठेवायचा हा मोठा विषय असतो. कधी तो झोपणार कुठं, तो आंघोळ कुठं करणार, कधी कधी आपल्या घरात आणावं लागतं, त्याची आंघोळ पाणी, त्याचा नाश्ता, हे सगळं, कारण राहते हे आल्यावरती ती अडचण होते. मग असेही कन्सेप्ट आलेले आहेत नवीन याच्यात, ज्याच्यात का कॉमन डॉर्मेटरीज फॉर सर्वंट काढली जाते. तिथं ती लोक राहतात, जेवढे केवढे. आता उद्या 700 लोक जर इथं झाले, 700 लोकांकडे समजा 10 लोकांकडे जरी आले तरी 10 कॅपॅसिटीचं आपल्याकडे डॉर्मेटरी पाहिजे. अशी हे या सगळ्या गोष्टी डोक्यात धरून म्हणजे प्रीमियमच प्रोजेक्ट काढायचं. आज जसं वावरतोय आपण त्या दृष्टिकोनाने प्रोजेक्ट डोक्यात धरायचं नाही. एक हायटेक प्रोजेक्ट इथं आपल्याला करायचा आहे. ह्याप्रमाणेच आपण सगळे खर्च एकदम धरून चाललेले. नंतर आपल्याला काय काय कॉमन अम्युनिटीज लागू शकतात, तर आपल्याला लिफ्ट बॅकअप सहित लागणार आहे, पूर्ण कॅम्पस सीसीटीव्ही सर्वेलन्स मध्ये, परत इंटरकॉम कनेक्टिव्हिटी मध्ये लागणार आहे की कुठे कोण आहे काय हे तुमच्या इंटरकॉम मधूनच कळेल. कुणाला कुठून रेस्ट्रिक्टेड ऍक्सेस ठेवायचा, त्या सगळ्या गोष्टी आता नवीन याच्यात करता येतात. कोण किती आत येऊ शकतो, कोण कुठे अडवायचा आहे, मग डिलिव्हरी बॉयज कुठपर्यंत येऊ शकतात, त्यांची लिमिट काय हे सुद्धा सेट करता येऊ शकते. नंतर आपल्याकडे कॉमन डिटेल्स आपण आता बघतोय की प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे, टीव्हीचं कनेक्शन आहे, प्रत्येकाची वेगवेगळी छत्री आपण लावत नाही. होतं काय, ती बिल्डिंग एकदम बाहेरून बघितल्यावरती नुसतं छत्र्या 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 घाण दिसायला लागतं. तर आता एक नवीन कन्सेप्ट आलाय की सगळ्यांची कॉमन छत्री करायची आणि त्याला फक्त कनेक्शन घ्यायचे. ते पॉसिबल आहे आणि त्यानुसार चांगलं डिझाईन राहतं. म्हणजे नवीन जी बिल्डिंग होणार आहे त्याच्यात अडचण कमी राहते. परत जे कॉमन नॅचरल गॅस आहे आपला, तो नॅचरल गॅस सुद्धा आपण अपेक्षित करतोय. आणि सर्वात महत्वाचं, आपण कायद्याने त्याला असं डेव्हलपरवरती बंधन ही आहे की त्यांनी सोलर दिलं पाहिजे. पण आपण सोलर त्याला असं कुठं म्हटलेलं नाही कायद्यात की तू किती सोलर किती द्यायचे हे म्हटलेलं, पण ते कशासाठी द्यायचे हे नाही म्हटलेलं. की पाण्यात गरम करायचं सोलर द्यायचे का इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं सोलर द्यायचं. आपण इन्सिस्ट करणार आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं सोलर द्या, जेणेकरून का उद्या आपलं जे काही मेंटेनन्स वाढणार आहे ते मेंटेनन्सचा मेन सोर्स जो आहे तो असणार आहे आपला इलेक्ट्रिसिटी बिलवरचा. असं गृहीत धरा, आपण जर का आपल्याकडे जे इलेक्ट्रिसिटी जनरेशन केली सोलर, तर आपण नेट मीटरिंग करून आपला मेंटेनन्स जवळजवळ 0 करू शकतो. त्यामुळे काही लोकांची ही अडचण असते, अरे उद्या रेडिओ जायचंय खरं, एरिया वाढतोय खरं, पण तो वाढीव एरियाचा मेंटेनन्स कोण बेअर करणार. काही लोकांची एवढी परिस्थिती नसतेही, त्या काळी फ्लॅट घेऊन झाला कसा बसा, पण आता ते होऊ शकणार नाही, ते मेंटेनन्स पेलवणार नाही. तर ते मेंटेनन्स कॉम्पन्सेट करण्याचे खूप मार्ग आहेत, ते मार्ग अवलंबता येतात आणि त्याच्यातून आपल्याला बरोबर किलोवॅट किती लागणार ते कॅल्क्युलेट करून आपण सोलर पॅनल्स टाकू शकतो आणि ते सगळं डेव्हलपर करून देतो आपल्याला. कॉमन सगळे लाईट्स आपण सोलरवरती टाकून देतो. तर त्याचा आपण काही खर्च काढलाय. मग उद्या या साईटवरती काम जेव्हा चालू होईल ऍक्च्युली, तेव्हा काही टेक्निकल स्टाफ त्याला डिप्लॉय करावं लागेल. साईट इंजिनियर्स असतील, साईट सुपरवायझर असतील, त्याचा ऍडमिन स्टाफ असेल, जी लोक इथं रोज नोकरी करतील या साईटवरती, त्यांच्या नोकरीचे आपण साईट सॅलरी एक्सपेन्सेस डेव्हलपरसाठीचे पकडलेले ते आपण कॅल्क्युलेट केले. अशी करत करत आपल्याला एक प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कॉस्ट समजली की इतकी ते जवळजवळ 340 कोटींची आपली प्रोजेक्ट कॉस्ट जाते. आता त्याच्या उपर ह्याच्यातला जर का खर्च उद्या पुढे मागे झाला, त्यासाठी आपण कुठलाही खर्च आपण काढत असताना आपण पकडतो बघा, हा खर्च थोडासा पुढे मागे झाला तर कॉन्टिंजन्सीज म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. आता ते कॉन्टिंजन्सीज आपण 1% काढले, म्हणजे ह्याच्या 1% म्हणजे जवळजवळ 342 कोटीचा 42.5 कोटीचा हा प्रोजेक्ट बांधकामाला जातो. ओनली कन्स्ट्रक्शन, सगळ्या प्रकारचे जर बांधकाम इथे घडून आणायचे तर तो जवळजवळ 342 कोटीचं कन्स्ट्रक्शन जातं. आता पुढे आपण बघतोय की हा
हे बांधकाम जर घडवून आणायचं असेल तर त्यासाठी पहिले त्याला नकाशे मान्य करून आणायला कॉर्पोरेशनकडे जाऊन नकाशे मान्य करून आणायचं काय खर्च होऊ शकतं. पहिले तर त्याला एक टीम डिप्लॉय करावी लागेल ज्याच्यात का आर्किटेक्ट्स असतील, आरसीसी कन्सल्टंट असतील, एमईपी कन्सल्टंट असतील, फायर कन्सल्टंट, सीए लागेल, ऍडव्होकेट लागेल, तऱ्हेचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असतात. हे सगळे डेव्हलपर त्याच्या वतीने डिप्लॉय करतो. त्याला किती फीस बेअर करावी लागू शकते ती आपण काढली. आता कॉर्पोरेशनला नकाशे मान्य करून आणायची म्हटल्यावरती वेगवेगळी चलन भरावी लागतात. परत चलनांच्या उपर आता सरकारी कामे म्हटल्यावरती थोडंसं मिसलेनियस एक्सपेन्सेस होतात. ते सगळे एक्सपेन्सेस गृहीत धरून पण आकडा काढला की मॅक्सिमम तिथे किती खर्च जाऊ शकतो चलन भरून वगैरे हा सगळा काढून किती खर्च जाऊ शकतो. मग जो मगाशी मी तुम्हाला म्हटलं तो बेसिक एफएस आहे तो फ्री ऑफ कॉस्ट असतो, त्याच्यासाठी रुपयाने मोजावं लागत नाही. त्यानंतर जो प्रीमियम एफएस आहे तो 35% रेटनी परचेस करावा लागतो, त्याचा खर्च इतका जातो. नंतर जो टीडीआर आहे, टीडीआर हा मार्केटमध्ये आता जवळजवळ काही लोक 150 सुद्धा विकत घेत आहेत. हा जर का तुम्ही वर्षभर आधी बघितला तर 70% रेटनी होता. डिसेंबरमध्ये 100% रेटनी, आज मार्च उजळतोय 125 ते 130चा रेंज पकडलाय आणि तो वाढत जाणार आहे. आपण रिडेव्हलपमेंटला जाईपर्यंत तो 150 पार झालेलाच असेल, कॉमन झालेला असेल 150 पार. म्हणून हा खर्च वाढणार आहे पुढे जाऊन. नंतर जो ॲन्सिलरी एफएस आहे तो 15% रेटनी, म्हणजे हे दोन खर्च कॉन्स्टंट राहतील, हा खर्च वाढू शकतो. टीडीआर हा पूर्णपणे डिमांड आणि सप्लायवरती चालतो. आज पुन्हा हे रिडेव्हलपमेंट होत चाललेले, मॅक्सिमम कन्स्ट्रक्शन इथं होते आपल्या आजूबाजूला, आपण बघितलं बांधकाम बूम होतं. सो जितके बांधकाम जास्त होणार तितका टीडीआरचा भाव वाढणार, भाव वाढतच जाणार, त्यामुळे हा रेट वाढू शकतो. आता आपण जर का सगळ्यांची टोटल केली तर तो जवळजवळ 147 कोटींचा आपल्याला समजतो की नकाशे फक्त मान्य करून आणायचे. आपली कंडिशन असणार आहे की जोपर्यंत तो नकाशे पूर्णपणे मान्य करून आणत नाही तोपर्यंत आपण इथून स्थलांतरित व्हायचं नाही. शेवटचा नकाशाचा कागद ब्लूप्रिंट आपल्या ताब्यात आल्याशिवाय आपण पहिला फ्लॅट सुद्धा खाली करायचा नाही. 251 तर खूप पुढची गोष्ट झाली. म्हणजे डे 1ला त्याचे 147 कोटी लागलेले असतील. त्यांनी जेव्हा 147 कोटी लागल्याचे म्हणजे जवळजवळ 150 कोटीचा खर्च केला तेव्हाच आपण फ्लॅट विकेट करायचे, घर विकेट करायचे, अशी आपण एक कंडिशन ठेवणार आहे. म्हणजेच ह्याने आपली काय झाली, पहिले तर एक सिक्युरिटी आली आपल्याला की जो 150 कोटी लावणार तो पळून जायचं. काही लोक म्हणतात बघा की डेव्हलपर आला रिडेव्हलपमेंट मध्ये गेला पळून का आपण सगळे वाऱ्यावर जाऊ, आहे ते घर मुकून बसू. 150 कोटी जो लावणार तो पळून जायचं स्वप्नातही विचार करू नये. त्यामुळे त्याची इन्व्हेस्टमेंट इनिशियल स्टेजला लावणं खूप गरजेचं आहे. नंतर आपल्याला समजलं की जवळजवळ 147 कोटी नकाशे मान्य करण्याचा खर्च आहे. आता आपण ऍज अ मेंबर्स म्हणून आपल्यावरती काय काय खर्च अपेक्षित आहे आपल्याला, तर आपल्याला पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट पर पाहिजे हे गृहीत धरून चाललं. नंतर आपल्याला सगळ्यांना रेंट जे ते सगळ्यांना भेटलेलं पाहिजे. तर रेंट आपण पहिले तर पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट काढले, नंतर रेंट कॅल्क्युलेट केले. 40 रुपये फ्लॅटला रेंट कॅल्क्युलेट केले, 180 रुपये शॉप्सला रेंट कॅल्क्युलेट केले आणि 90 रुपये बेसमेंटला रेंट कॅल्क्युलेट केले. आता आपल्याला जायचा याचा खर्च सुद्धा डेव्हलपरने बेअर करायचा आहे. आपल्याला कॉर्पस फंड डेव्हलपर देणार, तो सध्या कॅल्क्युलेशनला आपण 2.5 लाखांनी पकडलाय. आपल्याला बेटरमेंट डेव्हलपर देणार, तो आता कॅल्क्युलेशन 5 लाख रुपये देणार आहे असं पकडलंय. नंतर जी उद्या वाढणारी स्टॅम्प ड्युटी, जो कुठला फ्री ऑफ कॉस्ट कार्पेट एरिया जनरेट होणार आहे त्याच्यावरती निघणारी स्टॅम्प ड्युटी, जीएसटी किंवा अजून कुठलेही लोकल बॉडी टॅक्स जे कुठले खर्च येतील ते सगळे खर्च त्यांनी बेअर करायचे. आपण 1 रुपयाही बेअर करायचा नाही. म्हणजेच आपण काय करायचंय, आपण फक्त एकच करायचंय, जुन्या घराची चावी ताब्यात द्यायची, नवीन घराची चावी ताब्यात घ्यायची, या उपर आपण काहीच करायचं नाही. अशी एक्सरसाइज घडवून आणायची असेल तर त्याला जवळजवळ 93 कोटींचा खर्च आहे. 36 महिन्यांचा हा प्रोजेक्ट टेन्युअर असेल तर 93 कोटींचा त्याला मेंबरवरती फक्त खर्च आहे. आता काही त्याचे खर्च मी तुम्हाला मगाशी म्हटलं 150 कोटी त्याचे खर्च इनिशियल स्टेजलाच लागलेले, ज्या दिवशी त्यांनी पत्रही लावलेले नाही, काहीच केलेलं नाही, नकाशे त्यांनी मान्य करून आणले,
150 कोटी त्यांनी इथे लावलेले आहे. तर अशा वेळी त्याचा काही इंटरेस्ट सुद्धा कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतं. तर आपण पहिले त्याचं किती इंटरेस्ट निघू शकतो, काही इनिशियल खर्च जे तो पुटअप करतो ते इनिशियल खर्चावरती आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो. तो जवळजवळ 26 कोटींचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलाय. उद्या त्याला इथे समजा विक्री करायची, कुठल्याही डेव्हलपरला कुठेही विक्री करायची असेल, आज तुम्हाला कुठली वस्तू विकायची असेल, मार्केटिंग शिवाय पर्याय नाही असं गृहीत धरा. त्याला इथे जर मार्केटिंग करायची वेळ आली तर त्याला किती खर्च जाऊ शकतो आपण एक नॉमिनल चार्जेस पकडले त्याचे, त्याप्रमाणे आपल्याला समजलं. तर उद्या आपण असं गृहीत धरतो की आपल्या कन्स्ट्रक्शन कॉस्ट जितकी आज आहे, आपली जितकी गरज तेवढ्यावरती तरी त्यांनी त्याची बँक गॅरंटी दिली पाहिजे. ती बँक गॅरंटी आपल्याला आपल्या सिक्युरिटी म्हणून भेटते. तर त्याचं कसं होतं, त्याचं प्रोसेसिंग फीज म्हणून चार्ज होते त्याला. आपली जर प्रोसेसिंग फीज त्याची काढली तर ती जवळजवळ 90 लाखापर्यंत जाते. आपल्या कंपोनंटचं जर का बँक गॅरंटीचं कॅल्क्युलेशन केलं ते 90 लाखापर्यंत जातं. आता जर सगळे खर्च टॅली केले म्हणजे बांधकामाचा खर्च, सँक्शनिंगचा खर्च, मेंटेनन्सवरचा खर्च, त्याचे इंटरेस्ट, मार्केटिंग, त्याची प्रोसेसिंग चार्जेस सगळे जेव्हा आपण टॅली करतो तेव्हा आपल्याला समजते 614 कोटीचा हा प्रोजेक्ट बनतो. की इथे खर्च 600 कोटी करणारा डेव्हलपरच एंटरटेन करायचं आपलं माइंडसेट पाहिजे. 200-300 कोटीवाला डेव्हलपर आपण इथे एंटरटेन केला, आपण बाहेर जाऊ पण आत यायची गॅरंटी कमी. म्हणून हा आकडा खूप महत्वाचा आहे आपल्याला शोधणं की हा आकडा मॅक्सिमम इथे किती खर्च करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला ही बेसलाईन समजली की 600 कोटी हेल्दी आणि वेल्दी डेव्हलपर आपल्याला इथे अपेक्षित आहे. 600 कोटीचा टर्नओव्हर असलेला डेव्हलपर, ॲव्हरेज टर्नओव्हर असलेला डेव्हलपर आपण इथे कॉल करू शकतो. याच्यामध्ये सर तुम्ही बँक इंटरेस्ट आहे का? आहे ना, तर बँक इंटरेस्ट आपण 3 वर्ष. आता आपण गृहीत धरतो बँक इंटरेस्ट घेताना सुद्धा टोटल अमाऊंट न घेता कसं घेतले त्याला एक्सप्लेन करू. आता टोटल अमाऊंट वरती नाही घेतली की बाबा हे जे 600 कोटी ती त्याची इन्व्हेस्टमेंट नाही. तो इन्व्हेस्ट किती करतोय, तर आपलं वेकेट करायच्या आधी जितकी इन्व्हेस्ट करतोय ना तो तेवढ्या, आणि त्याच्या रिलेटेड काही कंपोनंट्स असणार. म्हणजे हे 150 कोटी तो डे 1ला इन्व्हेस्ट करणार आहे. नंतर स्टॅम्प ड्युटी तो भरणार आहे, आपली जी काय एज्युकेशनला जाऊन स्टॅम्प ड्युटी भरतोय त्याचं जीएसटी जर का जनरेट झाला तो भरायचा. परत आपल्याला शिफ्टिंगसाठी जेव्हा पैसे देणार, बेटरमेंट कॉर्पस फंडाचं पण थोडी रक्कम देतात, बेटरमेंटची थोडी रक्कम दिली जाते. म्हणजे डे 1ला जेव्हा त्याचे पत्रे लागतायत तेव्हा त्याला किती कॉस्ट पडती त्याच्यावरती आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो. पत्रे लागायचे म्हणजे त्याचं सेल तर झालेलं नाहीये, सेलच्या आधीच. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की एक एक्झाम्पल म्हणून मी म्हटलं की 24 नंबरची जी रो आहे तर त्याची ती कॉस्ट जी आहे मेंबर्स वरची ती 93 कोटी आहे. तर आपण 93 कोटीवर पूर्ण इंटरेस्ट काढत नाही, आपण त्यातल्या पार्शल अमाऊंट, कारण तो डे 1ला 93 कोटी टाकणार नाही, तो कदाचित 2 कोटी टाकले एक एक्झाम्पल, तर त्या 2 कोटीवरच आपण कॅल्क्युलेट करतो. बरोबर. ह्याच्यात आपलं आधी डेव्हलपरचं जे ॲग्रीमेंट आहे ते कसं म्हणजे DA करणार आपण जरी म्हणा त्याच्यावरच काय आपण ह्याच्यावर वर्कआउट केलं. आपण हे संपलं की आपण त्याच्यावर केलं. बिल्डरच्या खर्चात पण पाहिला हो जर तो दिसत डेव्हलपमेंट एक्सप्लेन करा तुम्ही, 5% मला तो वाढणार नाही का? स्टॅम्प ड्युटी आहे ना, त्याचं व्हॅल्युएशन कसं होतं, व्हॅल्युएशन माझ्या लक्षात आलं पण ती 7% व्हायला नाही. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करताना 5%. व्हॅल्युएशन असं होतं की समजा इथं 100 रुपये रेव्हेन्यू जनरेट झाला असेल तर त्यातलं तुम्हाला किती मिळणार ते बिल्डरला. समजा तुम्हाला 52 रुपये मिळाले तर बिल्डरला 48 रुपये मिळणार. मग 52 रुपयावरती 5%, किंवा तुम्हाला जर 52 मिळाले 55 मिळाले तर बिल्डरला 45 रुपये मिळणार. मग त्या जो कुठली जास्त त्याच्यावर 5%. पण तो याला मेट्रोला 1% वगैरे जाणार आहे तो तुम्ही कसं करता? ते सांगते डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला 5% स्टॅम्प ड्युटी आहे. लक्षात घ्या, तुम्ही जी नॉर्मल घराची ॲग्रीमेंट करतो ना आपण त्याला 60% आणि 30,000 रुपये रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन चार्जेस पण तुम्ही तिथे तो कव्हर केले. जनरल क्वेरी म्हणून विचारतो की
हा जो चार्ज असेल तो अपफ्रंट बिल्डरला द्यायला लागेल जेव्हा आपण फ्लॅट वेकेट करू का जेव्हा आपल्याला तो परत देईल फ्लॅट कुठले रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प बिल्डर भरणं काय नाही. मी फक्त क्युरिओसिटी म्हणून विचारतोय की जेव्हा मी माझ्या घराची आत्ताची किल्ली त्याच्या ताब्यात देणार त्यावेळेला तो रजिस्ट्रेशन सही करणार तेव्हा ऍग्रीमेंटच्या बरोबर हा, म्हणजे थोडक्यात ऐका, एका वाक्यात सांगतो त्याचं उत्तर की आपण तुमचं नवीन घराचा ऍग्रीमेंट करणार ज्याला आपण PAAA बोलतो, परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ऍग्रीमेंट. ते ऍग्रीमेंट करतात त्यावेळेस तो चार्जेस भरणार, म्हणजे डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट भरणार, नंतर तुम्ही चावी देणार. ओके. मला एक क्वेरी आहे की PAAA एक एलिमेंट असतं त्या डेटवर कम्प्लिशन पिरियड धरतात का बिल्डिंग डिमॉलिश झाल्यानंतर अगोदर तुम्ही घर खाली करायच्या अगोदर ते ऍग्रीमेंट करणार. हां ती डेट जी आहे 36 महिन्याची जी डेट आहे 36 36 महिने तुम्ही शेवटच्या माणसाने पीसफुल पैसे दिल्यानंतर 36 महिन्याची डेट आहे ती कुठून चालू होते? बिल्डिंग डिमॉलिश झाल्यानंतर का शेवटच्या माणसाने अग्रीमेंट केलं. शेवटच्या माणसाने घर खाली केल्यानंतर ऍग्रीमेंट पण नाही, घर खाली केल्यानंतर. हा विचारतो की तिथे जे चालू आहे 7 महिने व्हॅकेशन झालं आहे पण रिव्हर्स झालं नाही, पण त्यांना ऑटोमॅटिक चार्ज लागतो आणि त्यानंतर आम्हाला मागत पडतो. येऊ पुढे. आता आपण त्याचे सगळे खर्च समजून घेतले, पण आपल्याला अजूनही याचं उत्तर नाही समजले की आपल्याला किती आणि कसं भेटणार हे एका कॅल्क्युलेशन थ्रू आपण समजून घेऊ. आता 2 व्हेरिएशन्स केलेले आहेत आपण. एक असं गृहीत धरतोय की 12,500 रेसिडेन्शियलला रेट भेटणार आहे. कसं असतं, हा पूर्ण जो काही गणित आहे ना ते पूर्ण उद्या इथे काय विक्रीचा दर निघणार आहे त्या विक्रीच्या दरावरती सगळं काही फिजिबिलिटी डिपेंड असते. उद्या जास्तीने विकले गेले फ्लॅट्स तर आपलं प्रॉफिट जास्त होणार. उद्या कमीने विकलं गेलं समजा तर आपला प्रॉफिट हा साहजिक कमीच होणार. तर आपण सध्या धरून चाललो की 12,500 रेसिडेन्शियल विकलं जाणार आहे आणि ह्याच्यात फक्त थोडंसं चेंजेस केले की कमर्शियल 16,000 किंवा 18,000. जे कमर्शियल कंपोनंट आहे रिटेल शॉप त्याला भेटत नाही. आपण सगळे रिटेल शॉप रिटेल करणार आहोत. त्याला जे भेटणार आहे ते प्रोफेशनल ऑफिसेस जे काही त्याला काढावे लागतील ते त्याला एकही शॉप भेटू शकत नाही आजच्या वेळी. जर डिझाईन बसवलं आपण त्याला शॉप्सची जास्त मार्जिन नाही म्हणून शॉपचा तुम्ही म्हणले खूपच कमी आहे कमर्शियलचा रेट. हा प्रोफेशनल ऑफिसचा रेट आहे, शॉपचा रेट नाही. त्यामुळे जर आपण बघितलं तर आपण 80-20 पॅटर्ननी जर का काढलं की बाबा हा कंपोनंट 80% आणि हा कंपोनंट 20%, तर त्याचं ॲव्हरेज व्हॅल्यू जर काढली तर 13,200 आणि 13,600 अशी ॲव्हरेज व्हॅल्यू समजली. तर मी काय करतो, एकच बाजू समजवतो, मी शिफ्ट नाही होत. आता ह्याच्यात चालू तर आता आपण असं गृहीत धरतोय की कुठलाही डेव्हलपर आहे तो मिनिमम 20% प्रॉफिट वरती काम करणार. त्याला 20% पेक्षा खाली कोणीच उतरत नाही. 20% त्याच्या टर्नओव्हरवरती जर आपण गृहीत धरून चालू म्हणजेच 13,200 जो आहे 13,200चं 20% आपण काढलं बरोबर. 20% झालं तर 13,200 मधून 2,640 जर काढून टाकलं तर शिल्लक राहतात 10,560 इतके शिल्लक राहतात. आता ही 10,560 काय आहे की डेव्हलपरचं प्रॉफिट काढून जितकं शिल्लक राहणार आहे म्हणजे तो पर स्क्वेअर फीट किती कमवणार आहे 2,640 इतके पैसे पर स्क्वेअर फीट कमवणार. आता आपण जे 613 कोटी काढलं होतं ते 613 कोटीचा खर्च त्याला भागवायचा असेल तर त्याला इथे किती विक्री करावी लागेल तेव्हा ते 613 कोटी भागेल. तर 613 डिवायडेड बाय 10,560 करायचं. असं केल्यावरती आपल्याला एक आकडा भेटतो की त्याला 5,81,664 इतका एरिया त्यांनी इथं विकला. म्हणजे एक 580चा त्यांनी इथं सेल करायचं. 580चा सेल केला तर त्याचा तेवढा 613चा खर्च भागणार आहे. म्हणजेच त्याचा प्रॉफिट जवळजवळ रिटर्न त्याच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्याचा 25% होतो. आता आपण जो मगाशी एक आकडा काढला याला की प्रोजेक्टमध्ये किती सेलेबल जनरेट होतो तो जवळजवळ होतो का 10,34,417 इतका प्रोजेक्टमधला सेलेबल जनरेट होतोय. आता ह्या प्रोजेक्टमधला सेलेबल आपल्या ताब्यातला डेव्हलपरला खर्च भागवायला जो काही एरिया आहे तो मायनस केला जातो.
मग शिल्लक राहतो 4,52,753 इतका एरिया जनरेट होतोय. म्हणजेच इथे त्याचा खर्च भागवला आपण, इथे त्याचा प्रॉफिट भागवला. म्हणजे हा जो काही कॉम्पोनंट शिल्लक राहिलाय 4,52चा तो पूर्णपणे आपल्या मालकीचा आहे. आता त्या 4,52ला आपण मगाशी जसा सेलेबल काढला मल्टिप्लाय करून, तसा रिव्हर्स कॅल्क्युलेशननी त्याचा हा सेलेबल आहे, सेलेबलचा कार्पेट कन्वर्ट केला तर तो कार्पेट येतोय 3,28,000चा. 4 मध्ये परत 80-20 होणार ना कमर्शियल. नाही नाही नाही. त्याला इथं हे बघा ना, हा 1.38 त्यामुळेच केलं ना. 1.35चा रेसिडेन्शियल असतो, 1.5चा 1.5चा कमर्शियल असतो. त्यालाच 80-20 काढून रिव्हर्स केली. म्हणून ते तसं नाही. रेट पण त्यांनी 80-20 करून तो 13,200 आणला. 13,200 वरनं सगळी कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन काढली. आता असं गृहीत धरू, मग आपल्याकडे सगळ्यांकडे कार्पेट जनरेट होतोय 3,28चा. आपण सगळेजण मिळून वापरतोय 1,29चा. 3,28 मधून 1,29 काढून टाकले तर 1,98 एक्सेस जनरेट होतोय. तो किती एक्सेस आहे 1,29चा? ते 154% एक्सेस आहे. तर हे 12.5 16 जर कॅल्क्युलेट केलं तर 154ची मार्जिन येते. हेच 12.5 18 कॅल्क्युलेट केलं तर 164ची मार्जिन येते. म्हणजे इथं लक्ष द्यायची गोष्ट अशी, जसं मी इथला रेट ऍडअप करत चालतोय ना तसं हा आकडा बदलत चालतो. म्हणजे पूर्ण प्रोजेक्टची जी काही फिजिबिलिटी असणार आहे, मॅक्सिमम हे आपण काय काढलंय, हे कुठलाही व्यवहार तुम्ही उद्या करायला घेता त्या व्यवहाराचं काय करता, पहिले सगळे खर्च काढता की मला या व्यवहारात काय काय खर्च लागणार आणि मग मला ह्याच्यात कमीत कमी मला किती प्रॉफिट झाला पाहिजे. एक बेसलाईन काढतो आपण त्या व्यवहाराची. तसं हा जो व्यवहार होणार आहे प्रत्येक नगरचा, आपण आपल्या घराचं जे करणार आहे त्याला बेसलाईन आपण ही धरून चालणार की बाबा कमीत कमी किती, ह्याच्यावरतीच. हे मॅक्सिमम नाही, हे मिनिमम. आपण फिजिबिलिटी काय काढत असतो, फिजिबिलिटी मिनिमम काढत असतो की बाबा कशाच्या खाली नाही यायचं. ह्याचं उत्तर मॅक्सिमम हे ऑफरवरती डिपेंड आहे की उद्या येणारे डेव्हलपर जे ऑफर्स कोट करतील त्याच्यावरती डिपेंड असणार. मला विचारायचं आहे, हा 164% किंवा 154% हो, हे मिनिमम बेस. मिनिमम बेसलाईन. म्हणजे निगोशिएट जरी केलं हो आपण हो, तर याच्या खाली आपण यायचं यायचं नाही. काहीही करून हा व्यवहार आपण 154-164 ही रेंज बेसलाईन. उद्या आपण एक्सप्लेन नीट करू लोकांना. 154% म्हणजे नेमकं काय हे सुद्धा लोकांना काही माहिती नसेल. तर एक सॅम्पल एक्झाम्पल घेऊन तो ऍडिशनल 154% आहे ते फ्लॅट घेऊन कॅल्क्युलेट करून टाका. आता समजा तुमचा कुणाचा 400 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे, 500 हजाराचा तुमचा तो वाढेल. ठीक आहे. 1000 स्क्वेअर फुटाचा एखाद्याचा फ्लॅट असेल तर 154 म्हणजे काय, तर 1000वरती 154 म्हणजे तो 2,500 झाला आहे. आलं लक्षात? 154चा अर्थ होतो आहे त्याच्या किती जास्त, पूर्ण टोटल 154 नाही प्लस ऍडिशनल आपण काय म्हणतो एक्स्ट्रा कार्पेट एरिया, एक्स्ट्रा आहे त्याच्या एक्स्ट्रा किती ते 154%. हा कार्पेट टू कार्पेट बेस झाला. कार्पेट टू माझा प्रश्न असा आहे, कार्पेट टू कार्पेट, की आता तेरा कार्पेट. जो आपण काढलाय ना, आता हे जे म्हणजे आपण जे पण पकडूया, जे पण भेटलं असं बस 154 सीट आहे, ते प्रत्येक फ्लॅट ओनरचं असेल का मग ते पण बायफिकेट होईल, म्हणजे ह्या बिल्डिंग मध्ये एवढी लोक दोनशे अकाउंट मेंबरसाठी पण लागू आहे. असं गृहीत धरू तुमचा 300चा आहे फ्लॅट, माझा 600चा आहे. तुम्हाला 300 भेटणार, मला 600 भेटणार. बिल्डिंग बेसिसवर नाही राहणार आपण. नाही नाही तुम्ही पुढची बिल्डिंग आहे, मी मागची बिल्डिंग आहे, अशी गंमत आहे. जे ताब्यात आहे त्याच्यावरती मल्टिप्लाय होणार. जो काही येईल तो बरोबर ही बेसलाईन काढली आहे. मला एक विचारायचं आहे, आपला तो आता 1.29 आहे त्याला हायलाइट करून टाक. हे लोकांना सांग 1.29 म्हणजे काय सांग. बरं हे परत हे परत समजून तोच मुद्दा आहे, कारण हा जो प्रश्न आहे ना माझा हा, तो म्हणजे 1.29 वरचा आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की प्रोजेक्टमध्ये 10,34,417 जनरेट होणार आहे सेलेबल. त्यातलं बिल्डरला 4,52 आणि सॉरी बिल्डरला 581 आणि तुम्हाला 4,52. तुमची जेवी कशी होती 56-44. आपण जे ऐकतो ना 50-50-60-40 एका वाक्यात समजायचं असेल कोणाला तर आमची जेवी किती झाली 56% बिल्डरला 43% आम्हाला. मग 10-34 मध्ये 581 बिल्डरला ज्याच्यामध्ये त्याचा हा 600 कोटीचा खर्च निघाला प्लस प्रॉफिट निघाला. प्रॉफिट मार्जिन किती टक्के असतो ते राहील आपली साधारण 20% साधारण 150 करोड रुपये त्याला प्रॉफिट इथे
मिळेल असं टेंटेटिव्ह आकडा झालेला आहे. खर्च प्लस मायनस झालं तर वेगळा विषय, पण टेंटेटिव्ह लक्षात घ्या. 20% हट्ट कोण करत नाही डॉक्टरनी. आणि अशा पद्धतीने तुमची सेविंग होते. तर आता जसं मगाशी म्हटलं की हे 4 राऊंड सेलेबल आहे. आता याचा कार्पेट कन्वर्ट केलं तर 328 आला कार्पेट. आता तुम्ही आता कार्पेट वापरताय 1,29,251 लोक जो कार्पेट वापरताय घर, त्याचा एरिया आहे 1,29,115. आता अख्ख्या या प्रोजेक्ट मध्ये जनरेट होतोय आपल्या वाटेला 3,28,000 येतोय बिल्डरचा जाऊन, बरोबर. आणि तुमच्या आता एक्झिस्टिंग मध्ये 1,29 आहे, याच्यातून हे मायनस करायचं. तर राहिला किती तुमच्या वाटेला 1,98,000 हा कार्पेट शिल्लक राहिला. तर तो तुमच्या 1,29,000च्या किती टक्के आहे? तर तो 154% आहे. लक्षात घ्या. मला एक विचारायचं आहे, हा टोटल प्लॉट 3 एकर 21 गुंठ्याचा आहे. हां. तर हे सगळं कन्स्ट्रक्शन आजच्या स्क्वेअर फुटाच्या एफएच्या हिशोबाने करून ओपन स्पेस किती स्क्वेअर फूट किंवा किती एकर राहू शकते? ओपन स्पेस ओपन स्पेस आहे ना, हा पूर्णपणे डिझाईनचा भाग झाला. रफली रफली मी तुम्हाला सांगतो, त्याला 10% ओपन स्पेस सोडावीच लागणार आहे. पण त्या उपर एक 10-20% राहील, म्हणजे 30% ओपन राहील, 70% इथं कन्स्ट्रक्शन असेल. 70-30च्या पॅटर्न इथं तर जाऊन त्याला एफएसआर कन्झ्युम करता येईल. एक एकराच्या आसपास आहे. आधीच्या ह्याच्यामध्ये किती पर्सेंट ओपन स्पेस आहे? आधीच्या याच्यात जवळजवळ 60-40चा पॅटर्न. 60% ओपन आणि 40% तर आम्हाला त्या स्क्वेअर फुटापेक्षा एकर आता 3 एकर 23 असतं. म्हणजे आमचा बाग आहे 1.1 याच्या इतकी बाग किंवा याच्यापेक्षा थोडी कमी बाग होऊ शकते. एवढाच काय आहे? एवढी बाग कायद्याने तेवढी होणार. त्याला सोडावीच लागणार. किती होणार असं वाटतं. त्याला तेवढी बाग कुठे ना कुठे काढून द्यावीच लागेल. कायद्याने काढून द्यावी लागेल. सर, बागेपेक्षा वेगळं ते तुम्हाला जर ते बिल्डर आले ना presentation, वेगळ्या स्वप्नात घेऊन जाणार आहे. त्याच्यावर चर्चा करू. ते सांग वेगळं असतं. साईड मार्जिन. साईड मार्जिन आता आपल्याला discussion काय करायचं? मला एरिया किती मिळतोय हे आपली बेंचमार्क झाली आता. आणि साधारण जे डोक्यात होतं किती 100, 150, 200 काय डोक्यात होतं ते आता आपल्याला बेंचमार्क आली की 150% ऑन ॲव्हरेज आपण त्याच्या आसपास आपण आहोत. आता हे सब्जेक्ट टू डेव्हलपर्सच्या ऑफर्स एरियावरती लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी असं झालंय की आपण काही कॉन्टिजन्सीज पकडली आहे, काही ठिकाणी मार्केटिंग कॉस्ट पकडली आहे, त्याचं इंटरेस्ट पकडलंय. काही डेव्हलपर्सचे स्वतःचे ओन फंड्स असतात. तो म्हणतो की मला इंटरेस्टची गरज नाही, अजून 2% सोसायटीला वाढवून देतोय. कॉन्टिजन्सीची मला गरज नाही, कॉन्टिजन्सीची मी अजून 1% वाढवेल. हा ऑफर येण्यावरती काही आपण 3100 रुपये कॉस्ट पकडली फॉर एक्झाम्पल. काही जर बल्कमध्ये मटेरियल उचललं, काहीचे 4 साईड चालू असतात, ते जर म्हटले की ठीक आहे मला 200 रुपये मी कॉस्ट कटिंग करू शकतो, अजून 2% वाढेल सोसायटीला. म्हणून हा फिजिबिलिटी रिपोर्ट शक्यतो लीक करू नका. त्याचं कारण आहे आपण 154 म्हटलोय, आपल्याला उद्या 160 आले 65 आले नको आहेत का? पण हा जर मार्केटमध्ये गेला तर डेव्हलपरला रेडी झालं, मटेरियलच मिळालं, म्हणून बरं सोसायटीने 154 दिलाय, मी काय 160